मित्रांनो, आज आपण या श्री शिवाजी हायस्कूल इसोली या गावाला भेट दिलेली आहे आणि ही शाळा जी आहे, ही शाळा खरोखर या ठिकाणी विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देते काय, हा एक विषय आम्ही तुमच्या समोर या ठिकाणी घेऊन येत आहोत. हा जो शिक्षक वर्ग आहे, हा जीवाची पाड करून या ठिकाणी अहोरात्र मेहनत करून या ठिकाणी विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम करतोय. परंतु विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेत आहेत का, त्यांच्या आदेशाचं या ठिकाणी पालन करतायत का, आणि विविध विषय या ठिकाणी आपण त्यांच्यासोबत या ठिकाणी जुडलेलो आहोत आणि त्यांच्यासोबत आपण हितगुज करणार आहोत की सर, आपलं नाव? माझं नाव आशिष कुटे. अच्छा, पण काय सांगणार, ही शाळा या ठिकाणी काही दिवस या ठिकाणी सुरू होऊन या ठिकाणी झालेली आहे, 1.5 महिना शाळा कशी चालू आहे? शाळा अतिशय व्यवस्थित चालू आहे. नवीनच मुख्याध्यापक आमचे इथे रुजू झालेले आहे आणि सोबतच आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे स्पर्धात्मक विद्यार्थ्यांची जी स्वप्न आहे, जी ध्येय तुम्ही ज्या प्रकारे विचारले, ते ध्येय पूर्ण करण्याचा आम्ही काटोकाट प्रयत्न करत आहोत आणि त्यांच्यामध्ये गुणात्मक विकास झाला पाहिजे, सोबतच त्यांच्यावर संस्कार सुद्धा झाले पाहिजे. आज ज्याची कमी आहे समाजामध्ये, ते संस्कार त्यांच्यावर झाले पाहिजे, या पद्धतीनं आम्ही त्यांच्यावर संस्कार सुद्धा करण्याचं काम करत आहोत. आणि विविध स्पर्धा परीक्षा जशी NMS झाली, शिष्यवृत्ती झाली, शिष्यवृत्तीमध्ये आम्ही 100% निकाल पण आमच्या शाळेचा आलेला आहे. तर अशा बऱ्याच दिवसांपासून आमच्या शाळेचं एक प्रगतीचं उत्तुंग भरारी घ्यायचं काम चालू आहे. तर अशा प्रकारे यावर्षी सुद्धा आमची चांगल्या पद्धतीने शाळा चालू आहे. सर, या ठिकाणी भारत स्काउट गाईडच्या माध्यमातून जो अभ्यासक्रम या ठिकाणी जो आहे, त्या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून काही विद्यार्थ्यांनी राष्ट्रपती पदक या ठिकाणी आपल्याला जे बहाल झालेलं आहे, त्या संदर्भामध्ये काय सांगा? आमच्या शाळेमध्ये गेल्या 20 वर्षापासून भारत स्काउट आणि गाईडची नोंदणी झालेली आहे आणि त्या नोंदणीच्या माध्यमातून दरवर्षी खडूफळ्यासोबतच विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास व्हावा या उद्देशानं दरवर्षी ज्या ज्या ठिकाणी भारत आणि स्काउटची शिबिरं आयोजित केल्या जातात, त्या शिबिरामध्ये आमची शाळा दरवर्षी सहभागी होत असते. त्यामध्ये विद्यार्थ्यांमधील वेगवेगळी कौशल्य त्या ठिकाणी ते सादर करत असतात आणि असंच वेळोवेळी आम्ही सहभाग घेतल्यामुळे आणि विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी जे आपलं कलागुणांचं प्रदर्शन केलं, त्या कलागुणांना जिल्ह्यामध्ये, राज्यामध्ये चांगलं गुणांकन मिळालं आणि आमचे विद्यार्थी राष्ट्रपती पदकासाठी पात्र ठरले, याचा अभिमान वाटतो. आणि कुठेतरी एक शिक्षक म्हणून विद्यार्थी त्या पद्धतीनं घडले, याचाही आनंद वाटतो. इथे या ठिकाणी जे स्काउट गाईडचं जो शिक्षण घेणारे जे आपलं शिक्षण घेणारे विद्यार्थी जे आहेत, त्यांना जे प्रशिक्षित करणारा जो प्रशिक्षक जो वर्ग आहे, म्हणजे शिक्षक, त्या ठिकाणी आपण या ठिकाणी तिथे जाणार ट्रेनिंग वगैरे घेण्यासाठी? त्या ठिकाणी जे आपले शिबिर आयोजित केल्या जातात, शिक्षकांसाठी विशेष करून प्रशिक्षण शिबिर आयोजित केल्या जातात आणि त्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत काय द्यायचं, त्या बाबी त्या प्रशिक्षणामध्ये सांगितल्या जातात आणि त्या अनुषंगानेच आम्ही अगोदर त्या ठिकाणी प्रशिक्षण घेतो आणि त्या पद्धतीनं विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी प्रशिक्षित करीत असतो. सर, आपलं नाव? श्रीकांत सूर्यवंशी. अच्छा, कोणता विषय गणित शिकवता? शिक्षक आहे. गणित. हो. बरं, मॅथच्या माध्यमातून या ठिकाणी नुकतंच एक विद्यार्थ्यांची एक मुलाखत घेतलेली आहे आपण. तर तो म्हणतो मला बँकिंग क्षेत्रामध्ये या ठिकाणी मॅनेजर या ठिकाणी व्हायचं आहे. हो. तो या ठिकाणी त्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण इथे शाळा प्रयत्न करतो. निश्चितच आम्ही प्रयत्न करतोय. तो प्रत्येक विद्यार्थी जो जो आहे त्याच्यामध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी आम्ही प्रत्येक वर्गामध्ये ज्या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रश्नपत्रिका प्रोव्हाइड करतो. त्यांचं मार्गदर्शन जसं होईल त्या दृष्टीनं MPSC असो, बँकिंगच्या परीक्षा असो, त्यासाठी जे साहित्य लागते ते पुस्तकं आम्ही प्रोव्हाइड केलेली आहेत विद्यार्थ्यांना. ग्रंथालयामार्फत ते जवळपास 2000 पुस्तकं शाळेच्या संग्रही आहेत आणि ग्रामपंचायतची आमच्या शाळेला दिलेली ती देणगी आहे, त्यामार्फत इथल्याच विद्यार्थ्यांना आम्ही ते हँडओव्हर करतो. त्याचबरोबर त्याच्यामधील परीक्षा आहेत, त्याच्यासाठी आम्ही तयारी करून घेतो. NMMS सारख्या स्कॉलरशिप सारख्या परीक्षा आहेत, यामध्ये विद्यार्थ्यांचा जास्तीत जास्त सहभाग कसा वाढावा आणि गुणात्मक तो वाढ होते आणि स्पर्धेचे जे कल्चर आहे आजकाल, त्याच्यामध्ये विद्यार्थी कसे जास्तीत जास्त सहभागी होतील यासाठी आमचा प्रयत्न असतो. नाही, गणित हा जो विषय आहे, हा विषय या ठिकाणी सर्वच ठिकाणी या ठिकाणी लागू पडताना दिसतोय. परंतु तो करिअरमध्ये घडवण्यासाठी या ठिकाणी काही जे विद्यार्थी वर्ग जो आहे, तो विद्यार्थी वर्गांना गणित हा विषय या ठिकाणी कठीण जातोय. सर, त्याच्यावर आपण 1-2 शब्दामध्ये काय मांडणी करणार? मुळात गणित हा विषय हा
मूळ मुद्दे जे आपले आहेत, ज्या बेसिक कन्सेप्ट म्हणतो आपण, हा. त्यावर आधारित म्हणजे पूर्ण याच्या स्टेप बाय स्टेप चालणारे आहे. तर यामध्ये आपल्याला ज्या विद्यार्थ्यांच्या बेसिक कन्सेप्ट आहेत त्या क्लिअर करता आल्या तर त्या मुलांना हे अवघड जात नाही. म्हणजे जे ट्रॅडिशनल मेथड चालणे आहे बऱ्याचशा ठिकाणी आपण पाहतोय की रेक्टिफिकेशन मेथड आहे, हो. की ते पाठांतर ही याला पर्यायी व्यवस्था म्हणजे समजून घेणे, याच्यावर आपण भर दिला तर निश्चितच हे अवघड जाणं आहे त्याच्यावर आपल्याला मात करता येईल. आणि आम्ही सहसा आमच्या शिक्षणातून हेच प्रयत्न करतो की विद्यार्थ्यांच्या कला गुण आहेत किंवा गणिताविषयी जर बोलायचं झालं की त्यांच्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर व्हाव्या, जेणेकरून त्यांना विसरण्याची गरजच पडणार नाही. मित्रांनो, खरोखर आज आपण बघतोय की विविध विषय या ठिकाणी शाळेमध्ये शिकवले जात आहे, परंतु विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी ते समजताय काय? जेव्हा शिक्षक वृंद या ठिकाणी कोणताही विषय या ठिकाणी शिकवत असेल तर तो या ठिकाणी शिकवताना त्याचे जे उदाहरणं आहेत, ते शिकवण्याची जी पद्धत आहे, ती पद्धत या ठिकाणी अतिशय सोप्या पद्धतीने या ठिकाणी असली पाहिजेत. आज आपण बघतोय की नुसतं पुस्तकी ज्ञान या ठिकाणी महत्त्वाचं नाही, पण त्याच्याही पलीकडे जर म्हटलं तर त्याची या ठिकाणी शिस्त, त्याची वागणूक कशी आहे, त्याची ज्ञान या ठिकाणी आत्मसात करण्याची या ठिकाणी आकलन शक्ती या ठिकाणी कशी आहे, ही सुद्धा या ठिकाणी जाणणं महत्त्वाचं आहे. आणि त्याच माध्यमातून ही शाळा दर्जेदार शिक्षण आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा होईल याच्याकडेच या ठिकाणी प्रयत्न करते. सर, तुमचं नाव? माझं नाव सुभाष प्रल्हादराव काळे. मी इथं 9वी-10वीसाठी इंग्रजी विषयाचा शिक्षक म्हणून कार्यरत आहे. पण काही ठिकाणी आम्ही जातोय सर की विद्यार्थी बोलतायत की इंग्रजी विषय आम्हाला कठीण जातोय, त्याबद्दलचे कन्सेप्ट असेल तो या ठिकाणी समजून सांगण्यासाठी जे ग्रामर असेल त्या माध्यमातून आपण काय संदेश देणार? नक्कीच तुम्ही जो प्रश्न विचारला, हा प्रश्न विचारला अत्यंत योग्य प्रश्न आहे. परंतु विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रॉपरली जी इंग्रजीच्या माध्यमातून जी भीती निर्माण झाली व इंग्रजी हा अवघड विषय आहे, परंतु असं काही नाही. आपण जर त्या विषयामध्ये सातत्यानं जर त्या विषयाचा सराव केला आणि ज्या पायाभूत ज्या काही गोष्टी आहेत, विशेषतः इंग्रजी व्याकरणाच्या जर आपल्या कन्सेप्ट क्लिअर झाल्या तर मला असं वाटते की इंग्रजी हा विषय काहीच अवघड नाही, एकदम सोपा होऊन जाईल. आपण त्या दृष्टीने नक्कीच प्रयत्न करायला पाहिजे. नाही, शेतकरी कुटुंबातून ग्रामीण भागातली ही जी शाळा आहे आणि जिथे मातृभाषेचं शिक्षण या ठिकाणी म्हणजे मराठी जास्त बोललं जाते, त्याच्या माध्यमातून कुठेतरी या ठिकाणी अभाव दिसतोय का? नाही सर, थोडाफार आता नक्कीच ग्रामीण भाग आहे म्हटल्यानं थोडाफार इंग्रजीचा अभाव आहेच, परंतु विद्यार्थ्याच्या मनात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कुठली आहे तर फिअर ऑफ फेल्युअर. हा. वी नीड टू डिस्ट्रॉय इट. आणि बिईंग अ इंग्लिश टीचर इट्स माय ड्युटी टू डू इट. माझं एक कर्तव्य आहे आणि मी काय करत असतो तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्याकडे जर बघितलं सर तर माझ्याकडे बेसिकच्या ज्या काही नोट्स आहेत, आम्ही वर्ग 5वी पासून ते 7वी पर्यंत सगळ्यात अगोदर जर बघितलं एक्स्ट्रा क्लासेस घेत असतो. त्या एक्स्ट्रा क्लासेसच्या माध्यमातून त्यांचा बेस कसा पूर्ण करता येईल आणि त्यांच्या मनामध्ये सुरुवातीला स्पेलिंग तयार करणं, हो. छोटी छोटी फ्रेज तयार करणं, वाक्य तयार करणं आणि हळूहळू हेच विद्यार्थी सर अत्यंत चांगल्या पद्धतीनं एक पॅराग्राफ सहजरित्या तयार करू शकतात. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे झालं रीडिंग. LSRW हे स्किल आपल्याला माहितीच असतील. हो. आणि या LSRW नुसार नुसतं विद्यार्थ्यांना रायटिंगच नाही तर इंग्रजी बोलताही यावं आणि साधं सुद्धा नाही तर उत्स्फूर्तपणे बोलता यावं, यासाठी सुद्धा मी आणि आमचा संपूर्ण स्टाफ सर प्रयत्नशील असतो. सर, या ठिकाणी कला कौशल्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना धाव घ्यायची वाटते. बरोबर आहे. तर या ठिकाणी कला कौशल्याच्या माध्यमातून जे शारीरिक शिक्षण आहे ते कसं या ठिकाणी रुजवलं जातं? नक्कीच सर, तुम्ही विचारलेला अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. मला याविषयी अत्यंत चांगलं उत्तर द्यावं असं वाटतं सर, कारण वी कॉल लिटरेचर इज अ मिरर ऑफ सोशल लाईफ. कारण साहित्य समाज आणि साहित्य जीवनाचा लिटरेचर साहित्य हा एक आरसा आहे आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती काय, ती कला आणि क्रीडा. तर तुम्ही जो विचारला की कला आणि क्रीडेच्या संदर्भात सर, आमच्याकडे कलेच्या बाबतीत जर बघितलं तर एलिमेंटरी, इंटरमिजिएट यासारख्या चित्रकला स्पर्धा आयोजित केल्या जातात. त्याचबरोबर शालेय शिक्षणाचा जर विषय म्हटलं तर विविध आमचे विद्यार्थी वेगवेगळ्या खेळांच्या माध्यमातून जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरापर्यंत सुद्धा पोहोचलेले आहेत आणि त्यांना योग्य पद्धतीचे पदकं सुद्धा मिळवलेत. याची अनेक उदाहरणं तुम्ही लिस्ट जी आहे तुम्ही आमच्या शाळेच्या या सभागृहामध्ये बघू शकता सर. अशा प्रकारच्या वेगळ्या याद्या सुद्धा आहेत आणि आमचा प्रत्येक शिक्षक हा विद्यार्थ्यांचा केवळ पुस्तकी धडे ज्ञान देऊन किंवा त्याचा केवळ पुस्तकात्मक विकास व्हावा हा हेतू नाही, तर विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देऊन त्याचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील असतो सर. मित्रांनो, खरोखर आज या ठिकाणी शाळा या ठिकाणी पुस्तकी ज्ञानच नाही तर त्याच्याही पलीकडे जर म्हटलं तर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास या ठिकाणी कसा साधायचा आणि त्याच्याकडून या ठिकाणी कशा या ठिकाणी विद्यार्थ्यांकडून ऍक्टिव्हिटीज या ठिकाणी निर्माण करायच्या हे सुद्धा या ठिकाणी महत्त्वाचं आहे आणि हे शिक्षण देण्याचं काम ही शाळा करते.